नमस्कार मंडळी, मी जान्हवी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपल्या कोकण प्रवासाचा शेवटचा दिवस आहे. मागच्या भागामध्ये आपण निवती बीच, सातेरी देवी दर्शन आणि म्हापण गावातील सुंदर वातावरण अनुभवले. तसेच मी तुम्हाला सांगितले होते की पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलो ती रूम आणि आसपासचा परिसरसुद्धा तुम्हाला दाखवेन. चला तर मग आजच्या प्रवासाची सुरुवात करूया. सध्या आम्ही आहोत निवतीमधील आमच्या होमस्टेमध्ये. कोकणात आल्यावर मोठमोठ्या रिसॉर्टपेक्षा अशी साधी, शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेली ठिकाणं मनाला जास्त भावतात. ही आहे आमची रूम. राहण्यासाठी आम्ही एक साधी पण अतिशय स्वच्छ आणि आरामदायी रूम निवडली होती. कौलारू घराची पारंपरिक रचना, समोर हिरवगार परिसर आणि आजूबाजूला शांत वातावरण, त्यामुळे इथे राहण्याचा अनुभव खूप छान होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रूम अतिशय किफायतशीर दरात उपलब्ध होती. जर तुम्हालाही अशा शांत आणि सुंदर ठिकाणी राहायचं असेल तर या होमस्टेची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सकाळची कोकणातली हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाचा गारवा अनुभवत आम्ही थोडा वेळ या परिसरात फेरफटका मारला. शहराच्या धावपळीपासून दूर काही दिवस अशा ठिकाणी घालवले की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. त्यानंतर आम्ही तयार होऊन पुन्हा आत्याकडे निघालो. काही वेळ गप्पा, आठवणी आणि प्रेमळ भेटीगाठी झाल्यानंतर निघण्यापूर्वी आम्ही काही सुंदर फोटोज काढले आणि त्यानंतर सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो वेतुराला जाण्यासाठी. थोड्याच वेळात आम्ही पोचलो वेतुरे येथील प्रसिद्ध श्री सातेरी देवी मंदिरात. सुमारे 500 वर्षांचा इतिहास लाभलेले हे मंदिर संपूर्ण जांभ्या दगडात बांधलेले आहे. सातेरी देवी ही या परिसराची ग्रामदैवत असून भाविक मोठ्या श्रद्धेने तिच्या दर्शनासाठी येथे येतात. कोकणात सातेरी देवीची अनेक मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराची वेगळी ओळख आहे.
मंदिराच्या आवारात एक पवित्र विहीरसुद्धा आहे. असे मानले जाते की या विहिरीतील सल्फरयुक्त पाणी त्वचा रोगांवर गुणकारी आहे. या विहिरीतील पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे सर्व रोग निघून जातात असे म्हटले जाते. त्यामुळे अनेक भाविक श्रद्धेने या पाण्याचा उपयोग करतात. तुम्ही सुद्धा या मंदिराला भेट दिली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. देवीचे मनःशांती देणारे दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेरच असलेल्या श्री वेतोबा मंदिरात गेलो. कोकणातील लोकविश्वासानुसार वेतोबा हा गावचा रक्षणकर्ता आणि संकटांपासून संरक्षण करणारा देव मानला जातो. हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी घेऊन तो रात्री गावभर फिरून गावाचे रक्षण करतो, अशी लोकांची श्रद्धा आहे. वेतोबाची भव्य मूर्ती पाहताच तिचे वेगळेपण जाणवते. लोकांच्या मान्यतेनुसार वेतोबा गावभर फिरत असल्याने त्याचे जोडे झिजतात. म्हणूनच भक्त नवस पूर्ण झाल्यावर वेतोबाला चांबड्याचे जोडे अर्पण करतात. मंदिरात अशा नवसाच्या जोड्यांचा मोठा ढीग पाहायला मिळतो. तसेच केळ्याच्या घडाचा नैवेद्य आणि येथील जत्राही विशेष प्रसिद्ध आहे. दर्शन घेतल्यानंतर आत्ता वेळ झाली होती परतीच्या प्रवासाची. मापनातून वेतुरे येण्यासाठी आम्ही जी रिक्षा केली होती त्याच रिक्षाने आम्ही कुडाळ स्टेशनला जाणार आहोत. काल निवतीला सुद्धा आम्हाला याच काकांनी रिक्षाने सोडले होते. ते मालवण परिसरातील अनेक सुंदर ठिकाणांची सफर घडवून आणतात. जर तुम्हालाही मालवण किंवा आसपासचा परिसर फिरायचा असेल तर यांचा फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. समुद्राच्या लाटा, हिरवीगार नारळाची झाडं, शांत गाव, प्रेमळ माणसं आणि मनात घर करून राहिलेल्या आठवणी, हेच सगळं मनात साठवून आम्ही मुंबईला जायला निघालो. प्रवासाचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही कुडाळ स्टेशनजवळील हॉटेल सत्कारमध्ये जेवायला थांबलो. इथलं जेवण खरंच खूप स्वादिष्ट होतं आणि कोकणातील शेवटचं जेवण असल्यामुळे त्याची चव आणखीनच खास वाटत होती. आणि आता वेळ आली होती कोकणाला निरोप देण्याची. कोकणात आलं की इथल्या निसर्गात, समुद्रात आणि माणसांच्या प्रेमात मन इतकं रमून जातं की परत जावंसंच वाटत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा कोकण प्रवास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढे तुम्हाला कोणत्या ठिकाणाचे व्हिडिओज पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की कळवा. थोड्याच वेळात आमची ट्रेन आली आणि मनात कोकणाच्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही पुन्हा मुंबईकडे रवाना झालो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर प्रवासात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.